नमो नमः अयम निजप्रोवेति गणना लघुचेतसाम उदारा चरितानामतु वसुदेव कुटुंबकम। नमस्कार, मी आचार्य बालकृष्ण दवे। आज आपण आपला विषय वेद आणि विज्ञान ह्या अंतर्गत पर्यावरणाचं संरक्षण आणि पर्यावरणाबाबत चर्चा करूयात। वेद जे आपल्याला जीवन आणि ब्रह्मांडातील मूळ तत्वांचं ज्ञान देतात। ब्रह्मांडात अशी एकही समस्या नसेल ज्याचं समाधान आपल्याला प्राचीन ग्रंथात वेदात नसेल। संपूर्ण विश्व जी की आजची वैश्विक समस्या सगळ्यांच्या समोर येते, जसे जल, भूमी, अग्नी, पर्वत, खनिज, इतर, ह्याचं एकच मूलभूत कारण आहे दूषित झालेलं पर्यावरण। तर चला आज आपण वेदांच्या मंत्रांमध्ये असलेल्या अर्थांच्या माध्यमाने या समस्येचं निराकरण, हिच्या निवारणावर चर्चा करूयात। वेदांमध्ये जल, पृथ्वी, वायू, अग्नी, वनस्पती, खनिज, अंतरिक्ष, आकाश इतरांप्रती अफाट श्रद्धा ठेवण्यासाठी सांगितलंय, अत्यंत बळ दिलंय, यांची पूजा करण्यास सांगितलं आहे। यांच्यामधील काही परिवर्तनांमुळेच आज आपण बघत आहोत जल प्रदूषण होतंय, वायू प्रदूषण होतंय, भूमी प्रदूषण होतंय आणि ह्या समस्याचं आज तुम्हाला आणि आम्हाला परिचित नसतीलच असं होऊ शकत नाही। पहिल्या समस्येवर चर्चा करूयात। जल। जल जीवनाचं मुख्य तत्व आहे, म्हणून वेदांच्या मंत्रातील अनेक संदर्भांमध्ये जलाचं संरक्षण करण्यासाठी अनेक संदर्भाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय। ऋग्वेदाच्या मंत्रांमध्ये म्हटलंय अप्सुवंतः अमृतम अप्सु भेषजम। येथे म्हटलंय की जल अमृत आहे, जलामध्ये औषधीय गुणधर्म आहेत, जलाची शुद्धता आणि स्वच्छता कायम ठेवली पाहिजे। आजच्या वर्तमान काळात जर आपण पाहिलं तर हा जो कोरोना काळ सुरू आहे, आपल्या पर्यावरणाला एक जीवनदान ही प्रदान केलंय। ह्याला आपण एक जीवन, आपल्या प्रकृतीसाठी एक जीवनदानाचा काळ ही समजू शकतो। ज्या जलाला स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न केलेत, परंतु तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं की हा 2 महिन्यांचा जो लॉकडाऊन झाला त्याने प्रकृती पुन्हा तिच्या मूलभूत रूपात आली। तर असं तर आपण म्हणूच शकतो की जलाला शुद्ध करण्यासाठी आपण आपलं योगदान मुख्य रूपाने दिलंच पाहिजे। जलाच्या सोबतच सर्व ऋतूंना अनुकूल ठेवण्यासाठी त्याचं वर्णनही वेदांमध्ये सापडते। ऋग्वेदामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की उतोसम यम इंदु विही युक्तान षट शेषिधत। वायूमध्ये जीवनदायी शक्ती आहे, म्हणूनच वायूची ही स्वच्छता ही पर्यावरणाची अनुकूलता कायम ठेवण्यासाठी अपेक्षित आहे। वेदांमध्ये वायूची स्तुती केलेली आहे, ज्यामध्ये जीवांचा निरंतर विकास होईल अशी प्रार्थना वेद मंत्राच्या माध्यमाने केली आहे। एक कथन आहे की जोवर श्वास तोवर आस, परंतु श्वासच विषारी झाला तर आपण जीवाची काय आशा करू शकतो। वस्तुतः श्वासाची सार्थकता वातावरणाच्या मुक्ततेमध्ये आहे। आणि आज वातावरण मुक्त आहे का? आज वातावरण कुठे मुक्त आहे? मुक्त वातावरणाचा असा अर्थ होतो की आवश्यक गॅसेसच्या मात्रेमध्ये संतुलन कायम ठेवणे। वेदांमध्ये वृक्षपूजनाचं विधान आहे। आज आपण वृक्षपूजन करतो का? तेव्हा बरेच प्रश्नार्थीय चिन्ह उपस्थित होतात। या उलट आज झाडं आणि झुडपांची कापणी केल्याने वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढत आहे। यामुळे तापमान अनपेक्षित मात्रेमध्ये वाढत आहे, जे पर्यावरणासाठी घातक ठरत आहे। आपल्या शास्त्रांमध्ये तर वृक्षाचं महत्त्व सांगताना असं म्हटलंय की दसकूप समावापी दसवापी समोह रुदः दसरुदः समः पुत्रो दसपुत्र समो धुमः। मत्स्य पुराणाच्या या श्लोकामध्ये वृक्षाचं महत्त्व सांगितलंय। श्लोकानुसार म्हटलंय की 10 विहिरी खणल्याने जेवढं पुण्य मिळतं तेवढं 10 तलाव खणल्यानंतर मिळतं। 10 तलाव खणल्यानंतर जेवढं पुण्य एकाला मिळतं, 1 तलाव खणल्यानंतर तेवढं पुण्य मिळतं। 10 तलाव खणण्यासाठी एकाला उपयोगी होण्यासाठी जेवढं पुण्य मिळतं तेवढं एका पुत्राला
समाजाच्या सेवेमध्ये त्याला दान केल्यानंतर मिळतं आणि 10 पुत्रांचं दान केल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं एक वृक्ष वाढल्यानंतर तेवढं पुण्य मिळतं. तर तुम्ही आणि मी समजूच शकतो की वृक्षांचं किती महत्व आहे, त्याची महिमा काय आहे. आपल्या वेदांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये वनस्पतींची चर्चा केली आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये देवाने अष्टदा प्रकृतीचं वर्णन केलंय. वेद मंत्रांमध्ये सर्वांमध्ये आपल्या प्रकृतीची वंदना केलेली आहे. प्रकृतीला नमन केलंय, प्रकृतीची स्तुती केली आहे आणि प्रकृतीची स्तुतीवर एक मंत्र अनेक ठिकाणी विद्यमान आहे. वस्तुतः पर्यावरण संतुलनाचं महत्वाचं प्रतिपादन करण्यासाठी वेदांमध्ये अनेक ठिकाणी जल, वायू, पृथ्वी, अग्नी इतरची स्तुती केली आहे. ऋग्वेदामध्ये अग्नीला वडिलांप्रमाणे कल्याण करणारा म्हटलंय. अग्ने सूनवे पिता इवनाः स्वस्थये आ सचस्व. वेदाचा शुभारंभच अग्नीच्या स्मरणाने होतो. अग्नी प्रत्यक्ष देव आहे, जो सफल जीवनाचा निर्माता आहे. वेदांमध्ये पर्यावरण संतुलनाचं महत्व अनेक प्रसंगात वर्णित आहे. महोपदेश महर्षी यासकने तर अग्नीला पृथ्वी स्थानिक, वायूला अंतरिक्ष स्थानिक आणि सूर्याला जीव स्थानिक म्हटलं आहे. एक देव म्हणून या सर्वांचं महत्व सांगितलं आहे. यजुर्वेदाचा एक संदेश आहे. मधुपाता यते मधुक्षरन्ति सिन्धवः माद्विर्नः सन्त्वोखदीः मधुनक्तमुतोखसो मधुमत्पार्थिव गोरजः मधुद्यौरस्तु नः पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाँ अस्तु सूर्यः माध्वीर्गावो भवन्तु नः. मधुयुक्त सरस शुद्ध वायू गतिशील राहो, सागर शांत राहो. शांती प्रदान करणाऱ्या अन्न इतर वस्तू जेवण बनवल्यानंतर आपल्या शरीराला शक्ती प्रदान करो. आपली रात्र मधुर राहो, आपला दिवस मधुर राहो, आपलं अंतरिक्ष मधुर राहो, सर्व मधुयुक्त हो. फक्त मनुष्यच नाही तर संपूर्ण विश्व मधुयुक्त हो, शांत हो. आशीर्वाद प्रदाता राहो, मधुमयी राहो, सूर्य मधुमयी राहो, मधुर दूध देणारी गाय. अनेक स्तुतीपरक मंत्र आपल्या वेद मंत्रांमध्ये आपल्याला प्राप्त होतात, स्तुती प्राप्त होतात आणि ह्याने हे सिद्ध होते की आपल्या वेदांच्या मंत्रांमध्ये प्रकृतीप्रती अनेक आदर, अनेक सन्मानची भावना आहे, अनेक स्तुती सांगितल्या आहेत. आणि जर आपण प्रकृतीला पवित्र ठेवतो, प्रकृतीला शुद्ध ठेवतो, स्वच्छ ठेवतो, तेव्हाच आपलं जीवन मंगलमयी होऊ शकेल. आणि वेद मंत्रांमध्ये अनेक हे पर्यावरण संबंधित समस्यांचं आपल्याला निवारण आणि त्याच्या संबंधित काही मंत्रांच्या माध्यमाने त्यामध्ये होणाऱ्या ज्या अशुद्ध्या आहेत त्या अशुद्धींना दूर करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. खूप खूप आभार.